सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीला पोहोचले आहेत। अशोक खरात प्रकरण आणि या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेतली जाते। शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीला पोहोचलेल्या आहेत। अशोक खरात प्रकरण आणि या प्रकरणी कारवाई करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जाते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, भेटीत नेमकी काय चर्चा? अगदी खरं आहे लागवे। आपण जर बघितलं असेल तर बोंधूबाबा अशोक खरात यांच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे या सध्या नाशिक पोलीस आयुक्तालयात दाखल झालेल्या आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या दालनामध्ये त्यांची बैठक सुरू आहे आणि अशोक खरात आणि अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या संबंधाबाबतील महत्त्वाची जी माहिती आहे ती खरं तर पोलीस आयुक्तांना सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे देणार आहे आणि त्या आता आतमध्ये गेलेल्या आहे। सुरुवातीला त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आहे ते निवेदन दिलेले आहे। अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करावी अशा पद्धतीचं निवेदन जे आहे ते त्यांच्याकडून देण्यात आलेले आहे आणि यानंतर आता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे पाटील यांची जी आहे ती बैठक आता सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वाची त्यांच्याकडे असलेली जी महत्त्वाची खरात संदर्भातली आधी चाकणकर संदर्भातली जी महत्त्वाची माहिती जी आहे ती पोलीस आयुक्तांना देणार आहे। त्याच्यामुळे त्या माहितीचा नाशिक पोलिसांना निश्चितच फायदा होईल असं एकंदरीत जे आहे ते अंधारे यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेले आहे। त्यामुळे नेमकी त्या काय माहिती देतात आणि त्याचा नाशिक पोलिसांना कसा फायदा होतो ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।